मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आणि आजच्या क्रिप्टो करन्सी मराठी फ्री कोर्सच्या 18व्या भागामध्ये आपण शिकून घेणार आहोत की क्रिप्टोमध्ये स्पॉट ट्रेडिंग वर्सेस फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय. जसं की आता आपण 15व्या भागाच्या जसं की पुढे आलेलो आहोत ना, सो आपण थोड्या थोड्या प्रॅक्टिकल गोष्टी सुरुवात केलेल्या आहेत आपल्या ह्या चॅनलवरती. सो ज्या लास्टच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही क्रिप्टोमध्ये एक 200 रुपयांपासून SIP कशा प्रकारे सुरुवात करू शकता. तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल, चॅनलवरती अवेलेबल आहे, नक्कीच तुम्ही तो जाऊन आताच बघून घ्या. सो तसंच आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत, ज्यामध्ये शिकणार आहोत स्पॉट वर्सेस फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय, तेही क्रिप्टोमध्ये, आणि सोबतच त्याचा तुम्हाला बेनिफिट काय येतो, किंवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली हेही दाखवणार आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती नेऊन की स्पॉट ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंगमध्ये कशाप्रकारे तुम्हाला मार्जिनचा बेनिफिट भेटू शकतो, कशाप्रकारे तुम्हाला फायदे असतात, काय तुमचे तोटे असतात, सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सो हा सुद्धा एक काइंड ऑफ प्रॅक्टिकल व्हिडिओ होणार आहे. सो शेवटपर्यंत सर्वांनी जे त्या सेशनला हे व्हिडिओला जे ते अटेंड करायचं. सो इथे मी तुमच्यासाठी एक पहिलं म्हणजे प्रेझेंटेशनवरती घेतो, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल स्क्रीनवरती घेऊन जातो. सुरुवात करूया स्पॉट ट्रेडिंग वर्सेस फ्युचर ट्रेडिंग क्रिप्टोमधला फरक काय येतो. सो सुरुवात करूया स्पॉट ट्रेडिंगपासून. स्पॉट ट्रेडिंग म्हणजे काय, आपण जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बिटकॉईन बाय करून दाखवलेला, मागच्या व्हिडिओमध्ये बिटकॉईनमध्ये SIP करून दाखवलेली, त्याच्या आधी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिटकॉईन बाय करून दाखवलेला. तर तो असतो स्पॉट ट्रेडिंग, म्हणजे आपण कॉईन विकत घेतो. ओके, स्पॉट ट्रेडिंग म्हणजे काय, आपण कॉईन विकत घेतो. आता बिटकॉईन हा एक कॉईन आहे, तो आपण विकत घेतो आणि तो आपल्या वॉलेटमध्ये मिळतो. असा कोणताही कॉईन असेल, तुम्हाला बिटकॉईन असेल, इथेरियम असेल किंवा XRP असेल, कोणताही कॉईन असेल, तो तुम्ही विकत घेतला, तुमच्या वॉलेटमध्ये तो तुम्हाला भेटला, ह्याला म्हणतात स्पॉट ट्रेडिंग. ओके, यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल एक कॉईन भेटतो आणि तो तुम्हाला ट्रान्सफरसुद्धा करता येतो. आणि त्यानंतर तुम्ही जे नवशिके असाल, नवशिके म्हणजे नवीन असाल ना, तुमच्यासाठी स्पॉट ट्रेडिंग अगदी योग्य आहे. कारण की ह्याच्यामध्ये मार्जिनचा काही फरक नाही आहे, फ्युचरचा काही फरक नाही आहे. डायरेक्टली कॉईन सर्च करायचा, ऑर्डर टाकायची आणि तो तुमच्याकडे बाय करून घ्यायचा. आता क्रिप्टोमध्ये कॉईन्स बाय सेल कुठे करायचे ह्याबद्दल मी एक प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलमध्ये तो अवेलेबल आहे. सोबतच तुम्हाला क्रिप्टोमध्ये कॉईन बाय सेल करण्यासाठी अकाउंट पाहिजे असेल तर फ्री अकाउंटची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता जाऊया फ्युचर ट्रेडिंगकडे. सो फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय, ह्याच्यावरती सुद्धा आपण एक नक्कीच लक्ष देऊया. तर फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय, तुम्ही शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा शिकलेलं असाल फ्युचर्सबद्दल. सो फ्युचर्स म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट असतो. ओके, फ्युचर्स म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट असतो, ज्यामध्ये समजा तुम्ही बिटकॉईनचा फ्युचर बाय केला, बिटकॉईनचा फ्युचर बाय केला. जर बिटकॉईनचा भाव वरती गेला तर तुम्हाला हा फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉफिट होणार. बट हा प्रॉफिट तुमच्या कॉईनच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा खूप जास्त असणार, कारण की फ्युचरमध्ये तुम्हाला मार्जिन भेटतं. ओके, 5x 10x 50x तुम्हाला मार्जिन भेटतं. आणि समजा तुम्ही बिटकॉईनचा फ्युचर सेल केला आणि बिटकॉईन खाली पडला तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. ओके, सो मार्केटमध्ये फ्युचर्सच्या मदतीने तुम्ही दोनही प्रकारे प्रॉफिट कमवू शकता, कॉईन वर गेला तरी आणि खाली गेला तरी. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉईन मिळत नाही, म्हणजे तुम्ही बिटकॉईनचा फ्युचर बाय केलात ना, याचा अर्थ तुमच्या अकाउंटमध्ये कॉईन नाही भेटत आहे, तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट भेटत आहे फक्त. ओके, सो हा तुमच्यासाठी कॉईन नाही आहे, डिजिटल कॉईन नाही आहे. तुम्ही हा कॉईन तुमच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर नाही करू शकत, कोणाला सेंड नाही करू शकत. हा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला नफा होणार किंवा तुम्हाला तोटा होणार. तुम्ही तो होल्ड कराल, बट होल्ड केल्यामुळे तुम्हाला तो ट्रान्सफर करता येईल किंवा त्याचा यूज करता येईल, कुठे ट्रान्झॅक्शन करता येईल, तसं नाही आहे. ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त. ओके, पण ह्याच्यामध्ये लिव्हरेज तुम्हाला वापरता येतं. बरेच ब्रोकर विविध लिव्हरेज तुम्हाला प्रोव्हाइड करतात. त्यानंतर मुख्य घटक म्हणजे काय, स्पॉट ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कॉईन भेटतो, ज्यामध्ये कमी जोखीम असते आणि लॉंग टर्मसाठी योग्य. लॉंग टर्म होल्डिंग करायचं तुम्हाला स्पॉट ट्रेडिंगच करावी लागेल, कॉईनच बाय करावं लागेल. फ्युचरमध्ये कॉईन भेटत नाही, रिस्क जास्त आहे आणि लिव्हरेज पण जास्त असतो, म्हणजे तुम्हाला पैसा पण जास्त भेटतो वापरायला ब्रोकर करून. फ्युचर्सचे फायदे काय, दोन्ही बाजूने नफा, तुम्ही लॉंग आणि शॉर्ट करून नफा कमवू शकता. कमी पैशामध्ये तुम्ही मोठा ट्रेड करू शकता. कमी पैशात मोठा ट्रेड म्हणजे काय तुम्हाला सांगतो बघा. समजा तुम्हाला फ्युचरमध्ये 5x मार्जिन भेटलं. 5x मार्जिन म्हणजे काय, तुमच्या क्रिप्टोच्या फ्युचर अकाउंटमध्ये एक समजा 10,000 रुपये ॲड आहेत. 10,000 रुपये तुमच्या फ्युचर अकाउंटमध्ये ॲड आहेत क्रिप्टोच्या. तुम्हाला 5x मार्जिन भेटणार, म्हणजे काय की ह्या 10,000 रुपये तुमच्याकडे जे रिअल आहेत ना, त्याच्याने तुम्ही 5x म्हणजे 50,000 रुपयाचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय करू शकता किंवा सेल करू शकता. तुम्हाला मार्जिन दिलं ब्रोकरने. ठीक आहे, सो त्यामुळे काय झालं, तुमच्याकडे रिअल मनी आहे 10,000, पण तुम्ही ट्रेड करता आहे 50,000वरती. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
50,000वरती ट्रेड करताय हे तुमच्यासाठी बेनिफिट पण असू शकतो किंवा लॉस पण असू शकतो. बेनिफिट कसा? कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त लिव्हरेजने पैसे कॉईन वापरायला भेटतं, फ्युचर वापरायला भेटतं. लॉस कसा? समजा तुम्ही हे 50,000 रुपयाच्या मार्जिनने फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला, 50,000च्या मार्जिनने फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला. तो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट समजा तिथून 10% खाली पडला, ओके, 10% लॉस झाला तुम्हाला ह्याच्यावर. 50,000वरती तुम्हाला 10% लॉस झाला म्हणजे ओव्हरऑल किती तुमचे पैसे गेले? 5,000 रुपये. बट एक गोष्ट लक्षात घ्या, हे 50,000 तुमचे पैसे नाही आहेत, त्यातले फक्त 10,000 तुमचे पैसे आहेत. सो तसं बघायला गेला तर 10,000तले तुमचे 5,000 वजा झाले म्हणजे तुमचं 50% कॅपिटल एका ट्रेडमध्ये निघून गेलं. ओके, सो हा झाला लॉस. सो बेनिफिटची बाजू पण हीच आहे. तुम्हाला समजा 50,000वरती 5,000 प्रॉफिट झाला, याचा अर्थ तुमचे रिअल मनी आहेत 10,000, त्यावरती तुम्हाला 5,000 प्रॉफिट झाला, 50% प्रॉफिट झाला. सो दोन्ही साईडने ह्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी आहेत तुमच्यासाठी फायदेशीर पण आहे किंवा तुम्हाला तोटा पण आहे. तुम्ही कशा प्रकारे ट्रेड कराल ह्यावर सर्व डिपेंड असतं. फ्युचर ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये कधी केली असेल फ्युचर ट्रेडिंग, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. त्यानंतर फ्युचरचे धोके म्हणजे काय? मार्केट जर उलटलं तर तुम्हाला मोठं नुकसान असेल. स्टॉपला जर तुम्ही लावत नसाल तर तुमचं सर्व कॅपिटलही जाऊ शकतं, मी जसं बोललो तसं. आणि ह्याच्यामध्ये हाय रिक्स आहे पण हाय रिवॉर्डसुद्धा तुम्हाला भेटू शकते. आपण आपल्या चॅनलवरती फ्युचर्स ट्रेडिंगच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटजी ही शिकणार आहोत. ओके, आपण आपला जो क्रिप्टोचा चॅनल आहे त्यावरती ह्या सर्व गोष्टी शिकणार आहोत. फक्त त्यासाठी एकच काम करा, तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जसं जसं आपण एक एक ॲडव्हान्स व्हिडिओ सुरू केले आहेत, पुढच्या आठवड्यापासून मी प्रॅक्टिकल ट्रेडिंग व्हिडिओ इथे सुरू करणार आहे, प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज सुरू करणार आहे. सो त्यामध्ये मी तुम्हाला फ्युचर्सबद्दल सर्व शिकवणार. आता स्पॉट ट्रेडिंगचे फायदे काय? स्पॉट ट्रेडिंगचे फायदे म्हणजे एक तर तुम्ही जर नवीन असाल ना, तुमच्यासाठी हे बेस्ट आहे, नवीन लोकांसाठी बेस्ट आहे. तुम्ही एखादा कॉईन बाय केलं तर तो तुमच्याकडेच असतो, तुम्हाला तो कॉईन होल्ड करता येतो लाईफ टाईम. ट्रान्सफर करायचं असेल तर ट्रान्सफर करता येतो, सेल करायचं असेल सेल करता येतो. हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगलं आहे. आणि मेन म्हणजे तुमचं नुकसान जरी झालं तरी कॉईन तुमच्याकडे असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा मी बिटकॉईन बाय केला 10,000चा, 10,000चा बिटकॉईन बाय केला. उद्या बिटकॉईन मार्केट 10% क्रॅश झालं, उद्या बिटकॉईन मार्केट 10% क्रॅश झालं, माझं 10,000ची अमाऊंट राहिली 9,000 रुपये. मला 1,000 रुपये लॉस दिसतोय, बट मला काही टेन्शन नाही आहे, कारण मला माहिती आहे बिटकॉईन हा एक चांगला ॲसेट आहे, पुढे जाऊन हे वाढू शकतं. सो मी हा होल्ड करेन, 10% लॉसवरती पण मी हा होल्ड करेन. बट तेच जर समजा मी बिटकॉईनचा फ्युचर बाय केला असेल, मार्केट वरती जाईल असं मला वाटतं म्हणून मी बिटकॉईनचा 10,000चा फ्युचर बाय केला असेल. आता मला समजा मी 5x मार्जिन घेतलं म्हणजे 10,000वरती मला 50,000 मार्जिन भेटलं टोटल. समजा ह्यात माझा 10% लॉस झाला 50,000वर, तर माझा लॉस किती होणार? 5,000. सो अशा वेळेला हा मला एक्झिटच करावा लागणार, कारण की माझ्या 10,000तले 5,000 ऑलरेडी गेले. सो तुम्ही हा तिथून एक्झिट नाही केला तर माझे सर्वच्या सर्व पैसे निघून जातील. क्लिअर आहे? सो त्यामुळे तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग जे असेल तुम्ही दीर्घकालीन होल्ड नाही करू शकत. स्पॉट ट्रेडिंग एखादा कॉईन तुम्ही दीर्घकालीन होल्ड करू शकता, तर ऑब्व्हियसली तो चांगला असेल. आता मी असं कन्सिडर करतो की तुम्ही एखादा कॉईन घेता तर तो चांगला आहे म्हणूनच घेताय. सो तुम्ही चांगला असेल तुम्ही होल्ड करू शकता नुकसानमध्ये पण. नवशिक्यांसाठी सल्ला काय आहे की स्पॉटपासूनच सुरुवात करा. फ्युचरसाठी तुम्ही डेमो अकाउंट्स वगैरे वापरू शकता. डेमो अकाउंट्सबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करावी लागेल आणि स्टॉप लॉस वापरावा लागेल जर तुम्ही फ्युचर्स ट्रेडिंगकडे जात असाल तर. क्लिअर आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोतच आपल्या चॅनलवरती. निष्कर्ष काय? तर स्पॉट ट्रेडिंग हे सोपे आहे, सुरक्षित आहे, होल्डिंग करणाऱ्यांसाठी योग्य आहे. फ्युचर्स ट्रेडिंग हे तुम्ही जर एक्सपर्ट असाल, रिस्क रिवॉर्ड चांगले असेल तर करू शकता. हे दोन्हींसाठी शिस्त आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप जास्त आवश्यक आहे, कारण आपल्याला माहिती आहे क्रिप्टो मार्केट हे खूप जास्त वोलाटाईल मार्केट आहे. सो ह्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन फार जास्त गरजेचं आहे. सो आता आपण बघूया प्रॅक्टिकली आपण फ्युचर्स कशा प्रकारे एक ट्रेड वगैरे करू शकतो ते. सो इथे आपण आपल्या कॉइन डिसेक्सच्या अकाउंटवर आलेलो आहोत. तुम्हाला जर कॉइन डिसेक्समध्ये फ्री अकाउंट ओपन करायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंक करून तुम्ही जर अकाउंट ओपन केलात तर तुम्हाला आपला क्रिप्टोचा कोर्स मराठीतनं फ्री भेटणार आहे. लाईव्ह कोर्स आहे तो तुम्हाला टोटली फ्री भेटणार आहे. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे. सो कॉइन डिसेक्समध्ये मी ट्रेडमध्ये गेलो तर इथे मला दिसतं कॉइन्स, क्रिप्टो फ्युचर्स, मार्जिन. मी कॉइन्समध्ये गेलो. सो हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे स्क्रीन. आता हे मी लॅपटॉपवरती रेकॉर्ड करतो, थोड्या वेळात मी मोबाईलवरची स्क्रीन पण तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे? सो इथे बघा, आता समजा मला बाय करायचं आहे BTC, बिटकॉइन बाय करायचं. बिटकॉइनची किंमत आहे सध्या इथे दिसते तुम्हाला, INR मध्ये जातो, इथे बघा किंमत दिसते 1,02,00,000. 1,02,00,000च्या आसपास इथे किंमत तुम्हाला बिटकॉइनची चालू आहे. इथे बघा 1,03,00,000 झाली, 1,02,00,000 तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. एक मिनटं मी ॲरो करतो, इथे बघा
ही बिटकॉईनची किंमत जी आहे ती या ठिकाणी इथे तुमची चालू आहे. सो हे जर मला बाय करायचं असेल ना, तर ही झाली स्पॉट ट्रेडिंग. मी बिटकॉईनमध्ये ट्रेड करतो, मी बिटकॉईन बाय करतो, जो मी होल्ड करू शकतो. बट हेच जर मला फ्युचरमध्ये ट्रेड करायचं आहे, हे जर फ्युचरमध्ये ट्रेड करायचं, मी काय करणार, इथे कॉईन्सवर आलो बघा, कॉईन तिथे ट्रेडवर आलो, ट्रेडवर आलो, एक मिनटं, ट्रेडवर आलो आणि फ्युचर्सवर गेलो. सो इथे मी आता फ्युचर्स ऑप्शनला जाईन. सो आता जर मला फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं असेल, ऑब्वियसली एक मिनटं मी हे नेक्स्ट करून घेतो. तो जी काय माहिती सांगतो त्याबद्दल. ओके, इथे बघा, आता समजा मला फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं आहे. सो इथे तुम्हाला फ्युचर्स आलं, BTC USDT हा फ्युचर आहे. क्रिप्टोमध्ये फ्युचर्सला कोणतीही एक्सपायरी नसते, सो तुम्ही होल्ड करू शकता तो. ओके, नो डाऊट तुम्ही तो होल्ड करू शकता. सो इथे तुम्हाला ऑप्शन आहे बाय लॉंग, दिसतो इथे बाय लॉंग. सो अशा प्रकारे तुम्ही लॉंग करू शकता, शॉर्ट करू शकता. लॉंग करणं म्हणजे बाय करणं, शॉर्ट करणं म्हणजे सेल करणं. समजा तुम्हाला वाटतं बिटकॉईन वर जाईल, तर तुम्ही लॉंग करू शकता, खाली जाईल तर शॉर्ट करू शकता. हे इथे तुमचं मार्जिन या ठिकाणी दिलेलं आहे, किती तुम्ही मार्जिन वापरू शकता. 1x 2x 5x 10x 15x पर्यंत तुम्ही मार्जिन वापरू शकता. जसं तुम्ही तुमचं अकाउंट वापराल ना, तसं तुम्हाला इथे मार्जिन थोडं थोडं जास्त भेटत जाईल. सो हा मेन डिफरन्स जो आहे तो स्पॉट आणि फ्युचर ट्रेडिंगमध्ये इथे तुम्ही मार्जिन वापरू शकता. आता आपण जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकवू फ्युचर, तर तेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेडसुद्धा घेऊन दाखवेन ह्याच्यामध्ये. पण आता आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतो ह्यामध्ये. सो ह्याच्यामध्ये आता आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती जे त्या सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि इथे मी आपलं CoinDCX ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल, अकाउंट ओपन करायचं असेल तर. सो इथे मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे की तुम्ही कॉईन्स आणि फ्युचरमध्ये कशाप्रकारे एक ट्रेड घेण्यासाठी तयारी करू शकता ती. ठीक आहे, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जसं SIP बद्दल सांगितलेलं. सो समजा मला एखादा कॉईन बाय करायचा आहे, सो मी इथे इन्व्हेस्टवरती मला ऑप्शन आहे, किंवा इथे मला मार्केटचा ऑप्शन आहे, कशातही मी जाऊ शकतो. इथे मला ऑप्शन आलं बघा वरती, स्पॉट, बाजूला फ्युचर्स. सो स्पॉटमध्ये मी गेलो तर मला कॉईन्स बाय करायचा ऑप्शन होते. इथे आहे बिटकॉईन. सो बिटकॉईनवरती मी समजा INRमध्ये गेलो, सो बिटकॉईनची किंमत आहे 1 करोड 2 लाख 1 करोड 3 लाखाच्या आसपास. सो इथे मी सिम्पली बिटकॉईनमध्ये मला जे बाय करायचं ते करू शकेन. आता जर मला फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करायचे, तर इथे मला ऑप्शन आहे बघा फ्युचर्स. फ्युचर्समध्ये मी आलो तर फ्युचर्समध्ये जी पेअर आहे ती आहे USDTची, म्हणजे US डॉलरची पेअर आहे. समजा मला बिटकॉईनचा फ्युचर बाय करायचं आहे, सो तुम्हाला इथे किती मार्जिन जे भेटणार आहे ना, ते बाजूला लिहिले आहे बघा. इथे बिटकॉईनच्या आयकॉनच्या खाली दिले आहे बघा 100x, इथेरियमच्या खाली दिले 100x, थोडंसं खाली आलो तर इथे XLMच्या खाली लिहिले 30x. सो हे मार्जिन लिहिलेलं आहे, तेवढं तुम्हाला मार्जिन भेटणार. समजा मला बिटकॉईनचं फ्युचर बाय करायचं आहे, सो इथे मला ऑप्शन आला, क्लिक केला लॉंग किंवा शॉर्ट, म्हणजे मला बाय करायचं आहे की सेल करायचं आहे. सो माझी जी काही स्ट्रॅटेजी असेल, जी आपण तुम्हाला शिकवू पुढच्या काही दिवसात, त्यानुसार आपण बाय सेल करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या इम्पॉर्टंट, मला तुम्हाला इथे सांगायचं काय आहे की या ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ना, ते तुम्हाला फ्युचरसाठी आणि स्पॉटसाठी वेगवेगळा बॅलन्स ठेवावा लागू शकतो. सो कसा, सो खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे पोर्टफोलिओ. त्या पोर्टफोलिओवर मी क्लिक करतो. एकदा का मी पोर्टफोलिओला क्लिक केली, मला बरेच ऑप्शन आले, ओव्हरव्ह्यू, कॉईन्स, फ्युचर्स, फंड्स किंवा अन. आता मी जाणार आहे फंड्सवरती. फंड्सवर गेलात की मला इथे माझा बॅलन्स दिसतो आहे, माझ्या अकाउंटमध्ये केवढा बॅलन्स आहे तो. पण मी जर फ्युचर्समध्ये गेलो तर मला बॅलन्स दिसतो आहे 0. दिसतो आहे तुम्हाला, फंड्समध्ये मला एवढा बॅलन्स दिसतो 80,000च्या आसपास, फ्युचर्समध्ये 0 दिसतो आहे. तर असं का की तुम्हाला हा तुमचा जो फंडवाला बॅलन्स आहे ना, जो तुम्ही तुमच्या बँक अकाउंटने ॲड करणार, तो तुम्हाला फ्युचरमध्ये शिफ्ट करावा लागेल. कारण तुम्ही तुमच्या फ्युचर्स अकाउंटला किती पैसे ठेवणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. सो काय करायचं, सिम्पल, मला फ्युचर ट्रेडिंग करायचं. सो मी फ्युचरमध्ये आलो, ॲड INRवरती क्लिक केली आणि मला जेवढे पैसे ॲड करायचे तेवढे मी ते ॲड करू शकतो, अधिकचे पैसे. बट समजा माझ्याकडे ऑलरेडी जे पैसे तेच मला वापरायचे, तर काय करेन मी फ्युचर्सवरती येईन, ट्रान्सफरवरती क्लिक करेन. ओके, फ्युचरवरती आलो, ट्रान्सफरवरती आलो. आता मला ट्रान्सफर कशातनं करायचं आहे, INR वॉलेट, म्हणजे माझं ते INR वॉलेट मेनमध्ये माझे जे पैसे आहेत तिथून फ्युचर वॉलेट. सो इथे मी अमाऊंट टाकेन 1,000 रुपये आणि ही अमाऊंट इथे या ठिकाणी जे ती ट्रान्सफर करेन. ठीक आहे, सो अशा प्रकारे इथे तुम्हाला INR वॉलेटमधून फ्युचर वॉलेटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, किंवा फ्युचरमधून INRमध्ये करायचे आहेत. तर तुम्ही कसंही करू शकता. इथे बघा, ट्रान्सफर टू फ्युचर वॉलेट, ट्रान्सफर फ्रॉम INR वॉलेट. मागाशी इथे सेटिंग थोडी उलटी झालेली. ट्रान्सफर टू फ्युचर वॉलेट, ट्रान्सफर फ्रॉम INR वॉलेट्स. सो मला किती करायचे, 1,000 रुपये. सो 1,000 रुपये करून मी जर डन केली आणि ते ट्रान्सफर टू फ्युचर वॉलेट्स केलं, तर काय होणार, माझे मेन जे पैसे मी ॲड केले आहेत माझ्या ओव्हरऑल वॉलेटमध्ये, ते फ्युचर्समध्ये ॲड होणार. ओके, म्हणजे काय की मी 1,000 रुपयापासून फ्युचर ट्रेडिंग करू शकतो. सो ह्यामुळे बेनिफिट काय होतं की तुमचे सर्व पैसे रिस्कवरती राहत नाहीत. इथे वरती दिलं आहे बघा ना,
मॅनेज युअर रिस्क बाय ॲडिंग ओनली द अमाऊंट यू वॉन्ट टू ट्रेड. म्हणजे समजा तुमच्या अकाउंटला 1,00,000 असतील, पण तुम्हाला हे माहिती आहे की मला फ्युचर ट्रेडिंग फक्त 20,000 रुपयानेच करायची आहे, तर 20,000 रुपयेच इथे ॲड करा. समजते, सर्व पैशावरती रिस्क नका घेऊ. तुमच्या अकाउंटला उद्या 10,00,000 रुपये असतील, तुम्ही सर्वांनी फ्युचर ट्रेड करणार का? नाही करणार आहे. तुम्ही 1,00,000ने फ्युचर ट्रेडिंग कराल, सो तेवढेच इथे ॲड करा. म्हणून हे वॉलेट इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहे. सो सिम्पली प्रोसेस आहे. पोर्टफोलिओमध्ये जा, फ्युचर्समध्ये जा, ट्रान्सफरमध्ये जा, ट्रान्सफर टू फ्युचर वॉलेट, ट्रान्सफर फ्रॉम INR वॉलेट, एवढं करा. अमाऊंट टाका आणि तुमची अमाऊंट ट्रान्सफर होऊन जाणार. त्यानंतर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेडिंग करू शकता. डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊन, फ्युचर्समध्ये जाऊन तुम्ही इथे इझिली ट्रेड करू शकता. ओके, सो हे तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवणं गरजेचं होतं, कारण की आपल्यापैकी 95% लोक जे ते मोबाईलचे ॲप्लिकेशन यूज करणार आहेत, खास करून ट्रेडिंग करताना. त्यामुळे मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये फ्युचर्सचा डॅशबोर्ड दाखवला, बट मोबाईलमधनं तुम्हाला मी हे दाखवलं की कशाप्रकारे तुम्हाला पैसे इथे आपल्या INR वॉलेटमधून फ्युचरमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, किंवा तुम्ही फ्युचर वॉलेटमध्ये नवीन पैसाही ॲड करू शकता तुमचा, INR वॉलेट ट्रान्सफर करायचे नसतील तर. ओके, सो आता आपण परत एकदा जाऊया आपल्या मोठ्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती. सो मित्रांनो, आता तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मगाशी सर्व रेकॉर्डिंग वगैरे बघितलेलं असेल. आपण कशाप्रकारे तुम्हाला शिकवलेलं आहे, फ्युचर्सबद्दल माहिती दिली आहे त्यामध्ये. ओके, सो तुम्हाला क्रिप्टो करन्सीबद्दल एकदम ॲडव्हान्समध्ये शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. क्रिप्टो करन्सी मराठी नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे, फ्री आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समधून तुम्ही ह्याला नक्की जॉईन व्हा. इथे आपण रोज एक आर्टिकल पोस्ट करतो क्रिप्टोबद्दल, सोबतच क्रिप्टोच्या डेली न्यूज पोस्ट करतो, काही फोटोज पोस्ट करतो, ज्या काही न्यूज असतात, अलर्ट्स असतात, त्या गोष्टी ते पोस्ट केल्या जातात. आपण क्रिप्टोबद्दल लाईव्ह वेबिनार्स घेणार आहे फ्रीमध्ये, तेही इथेच आपले पोस्ट होणार आहेत. त्याच्या लिंक्स इथेच पोस्ट होणार आहेत. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये क्रिप्टो शिकायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल, लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका. कमेंटमध्ये आम्हाला सांगाच, फीडबॅक द्या, आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.